नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, डोक्यामध्ये गोळी मारली का मारली? एन्काउंटर प्रकरणावरून हायकोर्टाने हा सवाल केलाय। याला एन्काउंटर बोलू शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे असं हायकोर्टाने म्हटलंय। एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा असे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत। तसंच एन्काउंटर प्रकरणामधील पोलिसांचे CDR हायकोर्टाने मागितले आहेत। दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी आता 3 ऑक्टोबरला होणार आहे। डोक्यात गोळी का मारली? कोर्टाचा प्रश्न। पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर? कोर्टाची विचारणा। कोर्टाने सवाल केला, पिस्तूल की रिव्हॉल्वर मधून गोळी मारली? आरोपीला काबू करायला हवं होतं, गोळी का मारली? 4 पोलीस एका आरोपीला काबू करू शकत नव्हते का, असा सवाल कोर्टाने केला। आरोपीने पिस्तूलचं लॉक ओपन करून राऊंड फायर केले का, असा सवालही कोर्टाने केला। पोलिसांची पिस्तूल अनलॉक होती का, याबाबत देखील हायकोर्टाने विचारणा केली। सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही असं निरीक्षण देखील कोर्टाने नमूद केलं। याला एन्काउंटर बोलू शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते असं कोर्टाने म्हटलं। 3 गोळ्या मारल्या, 1 लागली तर 2 गोळ्या कुठे आहेत असा प्रश्न देखील कोर्टाने विचारला। जप्त केलेलं हत्यार कुठे आहे असा प्रश्नही कोर्टाने विचारला। ही गोळी जवळून मारली गेली असं निरीक्षण देखील शवविच्छेदन अहवाल बघून कोर्टाने नोंदवलं। फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील असा इशाराही कोर्टाने दिला। ज्या व्यक्तीचा तुम्ही एन्काउंटर केला असं म्हणताय, त्या व्यक्तीच्या वडिलांची प्रथम खबरी अहवाल म्हणजे FIR का दाखल केली नाही? पोलिसांनी जो व्यक्तीचा एन्काउंटर केला त्याच्याच विरोधात अटेम्प्ट टू मर्डर चा गुन्हा दाखल केलाय आणि यांची जे अकस्मात मृत्यू ADR ज्याला म्हणतो तो गुन्हा दाखल केला। CDR जे कोणी 5 पोलीस अधिकारी या एन्काउंटर मध्ये सामील आहेत त्यांचे पूर्ण CDR काढून ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। यांच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कोर्टाने प्रिझर्व करून ठेवायला सांगितलेलं आहे आणि या गुन्ह्याची या प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती आता 3 तारखेला ठेवलेली आहे। अक्षयचे आई वडील आज हायकोर्टात दाखल झालेले, तुम्ही रडताय या ठिकाणी, तुम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे? न्याय मिळेल? आई ताई, न्याय मिळेल तुम्हाला? जे काही घडलं त्याबद्दल काय सांगाल? न्याय मिलेगा? न्याय मिलेगा? आप लोगों को उम्मीद है? कोर्ट आज जी काही हिअरिंग झाली क्या आपको लगता है जस्टिस मिलेगा? महत्वाची आहे। चालवू शकत